नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी सखी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रावण महिना सुरू व्हायला आता फक्त एक आठवडा बाकी आहे. 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे. शिवाचा हा पवित्र महिना आणि स्वामी भक्तांसाठी पण खूप खास आहे. आज मी तुम्हाला असे 5 महत्त्वाचे नियम सांगणार आहे की जे श्रावणात पाळलेच पाहिजे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. हे नियम पाळल्याने घरात सुख, शांती आणि स्वामींची कृपा नक्की मिळेल. चला तर मग सुरू करूया. पहिला नियम आहे शुद्धता आणि संकल्प. श्रावण सुरू होण्याआधीच घराची आणि देवघराची साफसफाई करून घ्या. 13 तारखेला पहिल्या दिवशी मनात एक संकल्प करा. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र घाला. शरीराची शुद्धता असेल तरच मनाची शुद्धता येते. स्वामी म्हणतात स्वच्छ मनातच देव वास करतो. तर दुसरा नियम म्हणजे सोमवारी पूजा करायची आहे. 17 ऑगस्ट 2026ला पहिला श्रावण सोमवार आहे. या दिवशी सकाळी शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करायचे आहे. तर पहिल्या सोमवारी शिवमूठ आहे तांदूळ. त्यामुळे तांदूळ तुम्ही शिवलिंगावर पूजानंतर अर्पण करायचे आहे. घरी स्वामींचा फोटो असेल तर त्यांनाही पिवळं फूल व्हायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा. सोमवारी ओम नमः शिवाय आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप 108 वेळा करा. लक्षात ठेवा, श्रावणातले 4-5 सोमवार आपल्यासाठी वरदान आहेत. तर तिसरा नियम आहे आहार. काय खायचं आहे व काय टाळायचं आहे हे सांगते आहे. श्रावणात सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार टाळा. पण उपाशी राहू नका. उपवासाला राजगिरा, शिंगाडा पीठ, फळं, दूध, दही खाऊ शकता. या सोमवारच्या उपवासाला वरवी किंवा वरवीचं पीठ चालत नाही. त्यामुळे तुम्ही शाबू असं घेऊ शकता. स्वामी म्हणतात पोटासाठी खा पण देवासाठी उपवास करा. तर तिसरा नियम आहे दान, सेवा आणि संयम. श्रावणात जमेल तसं दान करा. गरजूंना अन्न द्या, वस्त्र द्या. घरातल्या मोठ्यांचा मान ठेवा. सगळ्यांसोबत प्रेमाने वागा आणि सगळ्यात महत्त्वाचं राग, मत्सर, निंदा टाळा. जिभेवर संयम ठेवा, कारण श्रावणात बोललेला प्रत्येक शब्दाचा हिशोब होतो. तर नियम 5वा नामस्मरण करायचं आहे. रोज फक्त 10 मिनिटं द्या. सकाळी किंवा रात्री ओम नमः शिवाय किंवा ओम श्री स्वामी समर्थ हा नामजप 108 वेळा करायचा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश मनात ठेवा. 13 तारखेपासून रोज एक अध्याय स्वामी चरित्राचा वाचायचा आहे किंवा मग शिवलीलामृत तुम्ही श्रावण महिन्यात वाचू शकता. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करू शकता. श्रावण महिन्यात अतिशय पवित्र असा मानला जातो. पहा एका महिन्यात तुमच्या आयुष्यात किती बदल होतो ते. तर मंडळी 13 ऑगस्टपासून श्रावण सुरू होतोय आणि 17ला पहिला सोमवार आहे. हे 5 नियम तुम्ही आजपासूनच मनात पक्के करायचे आहेत. तर तुम्ही श्रावणात कोणता नियम पाळणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्ती व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.